अगर संख्या हमारी भारी है तो, अगर संख्या में हम सबसे ज्यादा है और तो भी मरना हमको ज्यादा पड़ता है, तो हमसे जैसा कोई गांडू नहीं है, कोई गांडू नहीं. तरी टाळ्या वाजवता, वाटू द्या थोडीशी. घरी गेल्यावर आपल्याच थोबाड्यात दोन रायपडा मारा का कोणत्या तर बोलायला लावता. मी एकदा भाषण करत होता, बाजूने एक आमदार होता, तो म्हणत होता माल्या मतदारसंघातलं दोन शब्द बोला ना म्हणे बच्चू भाऊ. म्हटलं तू कोण बोलत नाही म्हणे मला पार्टीचं तिकीट पाहिजे, ते देणार नाही. त्या मायचा मारे तर तिथून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि कर्जमाफीबद्दल बोलू नका असं सांगितलं. तुम्ही औलाद आहे साली करंटी रावणाची. पटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या हिंदू शेतकऱ्यालाच कापून टाकलं आणि हे निघाले औलाद. मारून टाका, कापून टाका, हे सगळे आक्याची आका तयार केले बीजेपीनं गावागावात. तुम्ही सांगा बच्चू कडू ह्या सभागृह सोडायच्या अगोदर हात तोडून ठेवा, करंगी तोडून ठेवा. बच्चू कडू तोडायला तयार आहे, विश्वास नसेल तुमचा तर आम्ही तयार आहे. आम्ही स्वतः बदलाम हो, लेकिन अब पीछे नहीं, आगे जाने वाले. डरेंगे नहीं, मारने वाले, मार कर पिछाने वाले. जेथपर्यंत माझा शेतकरी घेणार नाही तोपर्यंत आमच्या घरात आनंद येऊ शकणार नाही. आम्ही कठोर बोलतोय, शिव्या देऊ. आम्ही स्वतः बदलाम हो, लेकिन अब पीछे नहीं, आगे जाने वाले हैं. डरेंगे नहीं, मारने वाले हैं, मार कर पिछाने वाले. आम्ही त्या विचारानं समोर जावं लागणार आहे. 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन झालं, 7 दिवस पायी फिरलोय. त्याच्या अगोदर 3 दिवस उपोषणाला बसलो रायगडाच्या पायथ्याची. छत्रपती शिवरायांच्या राजधानी जे काही आमची सगळ्यांची राजधानी होती त्या ठिकाणी 3 दिवस उपाशी बसलोय. तिथून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि कर्जमाफीबद्दल बोलू नका असं सांगितलं. म्हटलं आम्ही सोडणार नाही. तुम्ही राम भक्त आहे आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्राण जाय लेकिन वचन ना जाय. त्या राम भक्ताची खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त असाल तर सीता मायेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावली. एवढं प्रजेवर प्रेम होतं रामाचं. तुम्ही औलाद आहे साली करंटी रावणाची. तुम्ही त्या राम भक्ताचं काही ठेवलं नाही, फक्त मुंह में राम और बगल में शूर्य है तुम्हारे, काट डालो किसानों को. काँग्रेस होतं ते तसं आणि आता तुम्ही त्याच्यापेक्षा भारी निघाले. अशी मनाची वेळ येतं का काँग्रेस बरे होते, किमान व्यक्तिगत राग नव्हता. वसंतरावच्या आयुष्यामध्ये जामंतराव ते एकमेकाची दुश्मनी होती, पण जेव्हा जामंतराव अंदर गेले तेव्हा वसंतराव नाईक जामंतरावच्या आईले भेटायला गेले. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि हे निघाले औलाद. मारून टाका, कापून टाका, हे सगळे आक्याचे आका तयार केले बीजेपीनं गावागावात तालुक्यात. याचा आका मुंबईत बसलाय. निवड 2 नंबरवर काम सुरू आहे. तुमचं आमचं कुठेही हित नाही. इथं दरी जे पडली आहे ते ग्रामीण वर्सेस शहर, अधिकारी वर्सेस शेतकरी, हा भेद आहे. तिथं मागान ते दिलं जातं आणि इथं मेलो तरी भेटत नाही. 34,000 रुपये आम्ही पाहतो. 3,400चं सोयाबीन. आता जर खरेदी केंद्र जर सुरू केले नाही भाऊ, अभी मोदी जी ने बताया था सोयाबीन का मिल्क होगा और मिल्क भेज देंगे हम विदेश को. काय खोटर रे, काय लबाड आहे. मिल्क तर सोडा, सोयाबीनचं 5 मिलियन टन तेल आयात केलं तुमच्या याच्यावर बसाले. 5 मिलियन टन तेल विदेशातून आयात केलं आणि विदेशातून जसं तेल आयात केलं खलाम सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरा मेला. पण तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला राग कोण येत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. थोडी बायकोनं व्यवस्थित भाजी केली नाही तर मारापर्यंत जाता आणि सोयाबीनचे भाव 2,000 कमी केले तर एकही शेतकरी बोंबलायला तयार नाही. बजाव टाली, वाजवताच टाली. राग नाही, संताप नाही, रोष नाही. उलट आमचा आमदार आला का डमरू वाजवाले तयार, डुमडाम चला 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 चला. आणला गावातून फिरून सहायले. 10 लाखाचा रस्ता आणि 25 लाखाचा खर्च. सोयाबीन आम्ही पाहतोय तुमच्या गावात 1000 एकर असन, 1000 एकर सोयाबीन पेरली असणार. एका सोयाबीन मागं 3,000चं 2,000चं नुकसान झालं. एका एकरात आम्ही पाहतोय 8 क्विंटल पकडले तर 8 दुनी 16,000चं नुकसान झालं. 5 एकरवाले एका एकरात 16,000 तर 5 एकरवाल्याचे 6 पंच 30 आणि हे 50-80,000चं नुकसान झालं. एका 1000 एकरमध्ये म्हणजे तुमच्या गावातलं नुकसान जर पाहिलं तर एका एकरामध्ये जर 8,000चं नुकसान आहे
तर 1000 एकरमध्ये किती 80 कोटीचं नुकसान आहे. एका शेतकऱ्याचं एका गावातलं 80 कोटीचं नुकसान. आणि 15 लाखाचा निधी दिला का तुम्ही खुश? तुमच्या घरी लग्नात आला का त्याच्यापेक्षा खुश? दुसऱ्या मुलीच्या लग्नात आला, पहिले पोट्ट्याच्या लग्नात आला, आम्ही खुश आहोत. लहान लहान गोष्टी आहो आमच्या. आमदार आला पाहिजे, हसला पाहिजे, घरी बसला पाहिजे, चहा प्याला पाहिजे, लग्नात आला पाहिजे, 5 लाखाचं समाज मंदिर दिलं का आमचं जमलं बे बाबा. पण हा आमदार आमच्यासाठी तिकडे सभागृहात बोलतं का नाही बोलत? आमच्या शेतकऱ्यासाठी तो पक्षाला लात मारायची तयारी ठेवतं का नाही ठेवत? मग मनोहर राठोड बोलले तिथं नेरपिंगळीला, त्यानं सगळा सोयाबीनचा हिशोब सांगितला. म्हटलं ह्या मनोहर राठोडले समजलं, संजय राठोडले कधी समजन रे? त्याला समजलं पाहिजे ना. ये राठौड़ जो बोल रहा है वो संजय राठौड़ को कब समझेगा? उसको नहीं समझने वाला है, क्योंकि उसके पास मंत्री पद है, पार्टी बड़ी है, किसान खत्म हो गया है, किसान खत्म हो गया है. सगळ्या कुंभी, तेली, माळी, बंजारा हे सगळे नेते जातीले घेऊन बसले, शेतकऱ्याला घेऊन कोणीच बसलं नाही. टीव्हीवर जर तुम्ही पाहिलं तर रोज एक जण ओबीसी वाला बोलते, एक जण मराठावाला बोलते, एक जण दलितवाला बोलते, तर एक जण मुसलमान बोलते, एक हिंदू म्हणून बोलते. शेतकरी म्हणून बोलायला सापडतच नाही. सापडतं? टीव्हीवाले तर एवढे दाखवते, आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं, आता जरंगे पाटलांना असं म्हटलं, आता येणं असं म्हटलं, यानं तसं म्हटलं, यानं असं म्हटलं. लावा आग, लावा आग, लावली आग. बोलल्या बोलल्यानं आग लागते ना. आमचं सहायचं 2000चं नुकसान क्विंटल मागं होते तर आग लागत नाही. कसं होणार आहे? कोण लढणार आहे याच्या विरोधात? कोण त्या शेतकऱ्यासाठी मशाल पेटवणार आहे? किती जण पार्टीत राहणार, किती जण शेतकरी म्हणून लढणार? तुम्ही तुमची पार्टी ज्याला मत मारायचं त्याला मारा, पण जेव्हा आम्ही शेती म्हणून, शेतकरी म्हणून उभं राहीन, तेव्हा पार्टीचा झेंडा आम्ही पायतोय तिकडे जमिनीत टाकून शेतकऱ्याचा झेंडा उंची करा, हे सांगायला आलो आम्ही. राहणार कोणत्या पार्टीत, जाऊ द्या कोणती पार्टी, माराय कोणाले मत, राहू द्या कुठल्या जातीत, आम्हाला काही त्याचं लेनदेन नाही. पण मी शेतकरी आहो, मला बाप शेतकरी आहे, मला आजाही शेतकरी होता, मला पंजाही शेतकरी होता, मला नातूही शेतकरी राहणार. तोही मेला, मी मरतो, समोरचाही मेला नाही पाहिजे, याचा विचार करून आलो पाहिजे. 360 दिवसापैकी 200 दिवस मध्ये आम्ही शेतीमध्ये राबतोय, रक्ताचं पाणी करतोय. हाती काय भेटतं? 200 दिवस जर शेतीत काम करतोय तर 15 दिवस आंदोलनासाठी आले, जाते कोणाच्या बापाले? काय फरक पडतो? आमच्यावर विश्वास नसन तर काय लिहून पाहिजे ते सांगा. तुम्ही सांगा बच्चू कडू ह्या सभागृह सोडायच्या अगोदर हात तोडून ठेवा, करंगी तोडून ठेवा, बच्चू कडू तोडायला तयार आहे. विश्वास नसन तुमचा तर आम्ही तयार आहोत. 350 गुन्हे दाखल आहेत, 350. 5 ते 6 गुन्ह्यामध्ये 3-3, 4-4 वर्षाची सजा लागलेली आहे. एकही गुन्हा स्वतःसाठी नाही, सगळ्या शेतकरी दिव्यांग बांधवासाठी आहे. लढाई जाति और धर्म की नहीं, लड़ी है अर्थभेद की. पैसा कहाँ जा रहा हो, मेहनत कौन कर रहा है और पैसा किसके पास जा रहा है? लड़ाई अमीर और गरीब की है, लड़ाई ईमानदार और बेईमानी में रहने वाले लोगों के खिलाफ है. हम ईमानदारी से कमाते हैं, लेकिन बेईमानी वाले खुश है इस देश के अंदर. जे बेईमानीने जगतात ते चांगले आहे, त्यांचे घर चांगले आहे. तरी मार मेहनत करून अख्खं कुटुंब परिवार त्या शेतात राबतं, पण साधं एखादा दिवाळीचा चांगला ड्रेस आणाव तेच आम्हाला कठीण जात आहे. आजही माऊली जर एखादी बिमार पडली आणि 40,000 जर खर्च नुकसान सांगितला तर 40,000 सुद्धा पाहले एकमेकाच्या तोंडाकडे पाहावं लागतं. ही 75 वर्षाची अवस्था आहे. काँग्रेस काय आणि भाजपा काय? सवाल पार्टीचा नाही आहे. आम्ही काही पार्टीच्या विरोधात लढायला आलो नाही, आम्ही शेतकऱ्याचं बोलायला आलो. त्याच्यात पार्टीच्या विरोधात 2 शब्द आले तर नाराज होऊ नका, नाही तर तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोंबलाले आला काय? घे झेंडा, मरताना चुटकून घेतो ढुंगणाले, घेऊन जातो सोबत. हा जास्तच प्रेम असं तर लिहून ठेव कागदावर का मला झेंडा, माल्या पार्टीचा झेंडा, त्याच्यावर पार्टीचा नेत्याचा फोटो, मी मेल्यावर माझ्या ढुंगणाले चिटकून माझी मुठमाती करावी. एवढंच राहिलं सायाले. काय निष्ठा आहे रे तुमची नेत्यावर?
जे माय 9 महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही, पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पोस्टर गावागावात लागतं रे. 6.5 लाख शेतकरी मेला, एकाने साल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही. तुमच्यासाठी एकही नेता बोमलला नाही. तो दिल्लीतला माणूस मरतं पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं. ही आमची तर काय बोलावं तुम्हाला, मनात तर शिव्या आल्या होत्या. एवढे निष्ठावान झाले तुम्ही नेत्याचे. आणि मी तर बरे आहे ना राजकारणी लोक, तुम्हाला भडकावले पाहिजे काय रे. तो सचिन जाधव मेला परभणीचा, 34 वर्षाचा. 3400 रुपयामध्ये आम्ही पाहतोय त्यानं सोयाबीन विकलं 3400 मध्ये. आणि 3400 मध्ये सोयाबीन विकल्यावर मी त्याच्या घरी गेलो आणि ते विकल्यानंतर त्यानं व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे अर्धेच दिले त्यानं. 6 क्विंटलचे पैसे होते, 3 क्विंटलचे दिले आणि बाकीचे म्हणे नंतर पाहू. तो अधिक 2 महिन्याला गेला आणि भाऊ ते पैसे राहिले वा आमचे द्या थोडंसं. एकतर पहिलेच भाव भेटला नाही, आता ते पैसे नाही दिले तर कसं होईल. व्यापारी मोठ्या आवाजात बोलला, काय असेल ते करून घे, पैसे भेटत नाही. डुबवले पैसे. हा ठाण्यात गेला, ठाण्यात व्यापाऱ्याचं नाव सांगितलं. ठाणेदार म्हणे जमत नाही, असा रिपोर्ट जमत नाही. आमदाराकडे गेला आणि मी व्यक्तिगत भानगडीत पडत नाही. आता कुठं जाव, मराव ना ते ना. आणि मेलाच. येता येता पॉयझन घेतलं आणि रस्त्यावर पडून मेला. 34 वर्षाचा तरुण. बायकोले माहीत झालं तर माझ्या पतीनं पॉयझन घेतलं आणि मेला. 7 महिन्याचं बाळ होतं पोटात त्या बाईच्या, तिच्या पत्नीच्या. आणि तिनं माहीत झाल्यावर त्याने आत्महत्या केली त्या बाईनं. ती माऊली मेली. 2 आत्महत्या आणि पोटातली बाळातली 3री आत्महत्या झाली. गावात रोष नाही, राग नाही, संताप नाही, बॅनर नाही, काहीच नाही. कारण गावातल्या लोकांनी सांगितलं सत्ता आमची आहे, बोंबलांतर याद राखा. ठाणेदाराला सांगन. गाव दबलं. एवढी नामर्दी झाली आमच्या. छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि प्लॅस्टिकची तलवार वापरायची. तुम्हाला काही रोष नाही, काही नाही. तो जातीच्या नावाने मेला असताना बंजारा, मराठा, तेली, माळी म्हणून, हिंदू मुसलमान म्हणून फिर गाव जलतात, फिर मजा आती ती. इथं जातीच्या नावानं, इथं धर्माच्या नावानं मेलं तर महत्त्व आहे. 6.5 लाख शेतकरी मेला. बटेंगे तो कटेंगे म्हणणार आहे. या 6 महिन्यात 3000चा आकडा ओलांडला. मागच्या वर्षी 2558 लोक आत्महत्या केली होती. यावर्षी ज्या आमच्या मेपासून म्हणजे जून जुलैपासून तर आत्तापर्यंत 3000च्या वरती आत्महत्या केल्या. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या हिंदू शेतकऱ्यालाच कापून टाकलं. पण तो शेतकरी म्हणून मरतं, तो हिंदू नसतं. आणि मुसलमान आणि हिंदूच्या दंगलीत तो हिंदू असतं. सरकारच्या धोरणानं मेला, त्याची कोणती जात नाही, त्याचा कोणता धर्म नाही. शेतकरी मेले तर त्याचा आम्हाला काही पर्वा नाही. आमच्या डोक्यातली जात आणि धर्म, हा जात असली तर ते सोयरीकमध्ये असली पाहिजे आणि धर्म असला तर उत्सवात असली पाहिजे. पण ते मतातही आली. आणि बगर मतात आल्यामुळं झालं काय का गणित बदलले. मुंबईच्या एका मोठ्या नेत्यानं मला सांगितलं, म्हणे तू कायले त्या शेतकऱ्याच्या मागं लागलाय, तू मरून जाशील, तुला आत्महत्या करायची वेळ येईल, त्या शेतकऱ्याच्या आंदोलनात तू पडू नको, माझी सल्ला आहे म्हणे. म्हटलं असं काय कारण घडलं तर म्हणे शरद जोशीला या शेतकऱ्यानं पाडलं आणि गंजाटी माणूस निवडून आणला. 34 वर्षाचा तरुण हिंगणघाटमध्ये निवडून आला. ज्या शरद जोशी साहेबानं विदेश सोडला, 3 लाखाची नोकरी सोडली, 20 वर्ष प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पायपीट केली, रक्त बामळ झाला, लाठीचार्ज झाला, गोळी लागली, घरदार सोडलं, तुळशीपत्र ठेवलं आणि बायकोनं आत्महत्या केली शरद जोशी साहेबाच्या. एवढं सगळं नशिबी आल्यावर शेतकऱ्यानं मात्र मत नाही मारलं हो. कारण त्याची जातीचे लोक कमी होते राव. लढला शेतकऱ्यासाठी, पण मत मारताना शेतकऱ्यांनी जात पाहिली रे. आणि म्हणून तो नेता म्हणे शेतकरी आंदोलनात येत नाही आणि मतही मारत नाही. अशा लोकांसाठी भांडायचं नसतं, बिलकुल भांडायचं नसतं.
पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि घटनेतून मताचा अधिकार दिला, तो व्यवस्थेवर वार करासाठी दिला. तुम्हीच व्यवस्थेचे बळी झाले. त्या मतदानाच्या माध्यमातून नेता तुमच्या ताब्यात राहिले पाहिजे होता, नेत्यावर तुमचं वर्चस्व राहिले पाहिजे होतं. पण उलटं झालं. 75व्या वर्षामध्ये त्या नेत्याचंच वर्चस्व तुमच्यावर आलं. मतदान की कीमत ही कम हो गई, वोट का कोई पावर नहीं रह गया. जिसकी पार्टी बड़ी उसका नेता बड़ा, और जिसका नेता बड़ा उसका आमदार और खासदार बड़ा. तुमचं राहिलं काय? लोक काय म्हणतंय, चांगल्या पार्टीची तिकीट आण मग तुले मत मारतोय. पण चांगलं काम कर मग तुले मत मारणारी जमात संपली आहे. मरून मरून मोठा भीती, मला तर सांगतोय सरकारची भीती नाही वाटत, तुमची भीती वाटतं. तुम्हाला खूप भेटतो मी. तुम्ही ऐकता असं मस्त, आहा मस्त बोलला, काही वांधा नाही, चांगला बोलला. आणि मोर्चाले बोलावला नाही. हे काय झालं, एक ते बुलढाण्यातलं पुट्ट भेटलं आणि बच्चू हो येतो म्हणे मी मोर्चाले. मी म्हटलं काऊन? मग येणार आहे, काऊन नाही येत? मग नंतर त्याचा फोन आला, येतो घेतो म्हणे मी. पण काय झालं म्हणे, माल्या त्या आईचा भाऊ आहे ना म्हणे, तो थोडंसं BJPत आहे म्हणे, त्याचा थोडासा दबाव येऊ शकते म्हणे. म्हटलं घे टोले. म्हणजे ताल्या आईचा भाऊ जर BJPत आहे आणि त्याच्यानं तू येत नाही मोर्चात, तर टोले घे ना. आमचं इथून करंट लागते. आईचा भाऊ, त्याचा मामा, याचा काका, मग त्याच्यात आमचे प्रश्न, त्याच्यात जाव का नाही जाव, मोठा वांदा आहे. अहो लग्न जर ठेवलं आणि बेवड्याच्या लग्नात याच्यापेक्षा जास्त गर्दी असते बे बाबा. एक पत्रिक पाठवते घरी, एक पत्रिक. चौथ्या दिवशी बायकोले मारते माहीत आहे, पण तरी ओप्या मारायला जाते लोक. आणि ते नवरदेव बेवळं 2 तासानं उशिरा येते. 11 वाजताचं लग्न 1 वाजता लागते. लोक जाग्याहून हटत नाही. आणि शेतकरी म्हणून म्हणा बोलावा, कुठं तुमचं चांगलं आहे सांगा बरं. आज कापूस आयात होणार, सोयाबीनचं तेल आयात होणार, कायचे भाव भेटणार आहे? तुरीले भाव भेटणार नाही, सोयाबीन तर निघणारच नाही. या अर्ध उत्पादन गेलं तुमचं. कसं मसा 25% भेटन, त्यालाही भाव भेटला नाही तर मरणच आहे ना. 6,000 रुपये देतो म्हणे ना, उद्या येते ना नरे आमचे देवेंद्रजी यवतमाळले. कोणी प्रश्न विचारणार तिथं? ते मुरली भाऊचं काय कीर्तन आहे ना, रवी जाधव कोणाचं आहे? हां, मुरारी बापूचं कीर्तन. मग गेले 200-300 शेतकरी मधात बसून राहा आणि देवेंद्र आल्यावर बोला का आमची मुरली वाजव. त्याची वाजवणं सुरूच आहे, तर आमची मुरली वाजव ना. हिम्मत नाही. आणि शेजारचा जर जास्त बोलला, भावाभावात जर 1-2 हिस्से इकडे तिकडे झाले तर मर्डर करायला तयार आहे. आवाज करावं लागेल, आवाज द्यावं लागेल. संख्या जर आमची जास्त है तो आवाज भी हमारा बड़ा होना चाहिए और बजट में हिस्सा भी हमारा बड़ा होना चाहिए. अगर संख्या हमारी भारी है तो, अगर संख्या में हम सबसे ज्यादा है और तो भी मरना हमको ज्यादा पड़ता है, तो हमसे जैसा कोई गांडू नहीं है, कोई गांडू नहीं है. तरी टाळ्या वाजवता, वाटू द्या थोडीशी. घरी गेल्यावर आपल्याच थोबाड्यात 2 रायपडा मारा का कोणत्या तर बोलायला लावता. आम्ही लढलो, ही पैशाची लढाई लढतो भाऊ. आता 7 दिवस उपोषणाला बसलोय. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही, त्या विधानसभेमध्ये एकही मैकेलाल बोलला नाही. हा बच्चूकडे 20 वर्ष आमदार होता, एकही भाषण दिव्यांगाच्या शिवाय शेतकऱ्याशिवाय आम्ही केलं नाही. मी एकदा भाषण करत होता, बाजूनं एक आमदार होता, तो म्हणत होता माल्या मतदारसंघातलं 2 शब्द बोला ना म्हणे बच्चू भाऊ. म्हटलं तू कोण बोलत नाही? नाही म्हणे मला पार्टीचं तिकीट पाहिजे, ते देणार नाही. मी त्या मायचा मारे तर पार्टी तुम बड़े नहीं है, पार्टी बड़ी है. वोट तुम्हारा और कीमत पार्टी की है. वोट आपका है तो कीमत भी, मजबूती भी आपकी होना चाहिए. लेकिन जिधर पार्टी है उधर हमारा आवाज चलता है. आम्ही बोललोय. 8 लक्षवेधी गेल्या आमच्या दिव्यांगाला 600 रुपये महिना होता, नंतर 1000 झाला, 1500 केला. आणि 7 दिवस उपोषणाला बसलोय. आता माझ्या दिव्यांगाचा पगार 2500 होणार आहे. ये हमारी ताकद आहे. 2500 त्याच्या बापाला द्या लागल. ह्या श्रीमंताकडे जाणारा पैसा माझ्या दिव्यांग बांधवाकडे नेला.
गरिबाचं आमचं गावातलं घरकुल 1.25 लाखाचं भेटायचं आणि शहरातलं घर 2.5 लाखाले. तुम्हाला कोण विचारते रे? कोण विचारते तुम्हाला? बयास काही दादागिरी नका दाखवत जो त्या मीडिया गिडियावर. मेरा भाई आ रहा है. कायचा भाई? मुर्दा. कोई भाईगी नहीं है. ये तो सब यहाँ के यहाँ लोगों को दादागिरी बताने के लिए भाई पैदा हो गए. अरे दादागिरी असेल तर ठेम्याटोक सोबत कर. आम्ही करतोय. आम्ही मोदीच्या गावला जाऊन धडकारलो. आम्ही तिथं देव आमदार असताना इथून 10 वर्ष अगोदर सीएम टू पीएम पर्यंत आसूड यात्रा काढली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं. व्यवस्था काय? मी कायच्यावर आलो होतो आता बोललो होतो मी याच्या अगोदर. घरकुल, पंतप्रधान आवास योजना, पहा कसा धिंगाणा आहे तुमचा. तुम्हारी कोई औकातही नाही. कोई तुम्हाला वाटते एका दाण्याचे 100 दाणे करतो. हाय काय खिशात? 100 दाणे करतं तर तो कारखानदार 80 किलोचं लोखंड टाकतं. 100 किलोचं लोखंड जर टाकलं तर 80 किलोचेच घमिले पावळे बनते. 20% तर आम्ही पाहतोय निर्माण करतानाच घाटा आहे. आणि आमचं उलट आहे. आम्ही 1 दाणा टाकतो 100 तयार करतोय तरी आम्ही घाट्यात आहे. वाजवा टाळ्या. वाजवा 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 वाजवा. काय उलट गणित है. वहां 100 के 60 और यहां 60 के 120. तो भी साला वांदा है हमारा. गट गट भाषण ऐकान, घरी गेल्यावर बायकोच्या मतानं ऐकान. गेला बच्चू कडू वाया. जायत्या मरत्या माझ. तुम्हाला वाटते कीर्तनच होतं का? हा मोदी साहेब येऊन गेले. पण त्या गावात काल आम्ही वायफळले गेलो. तिथं मनमोहन सिंग आले होते. आणि त्या बाईचं नाव काय होतं? हा, सुमंद बोमले. तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि मनमोहन सिंग वायफळला गेले आणि त्या आत्महत्या केली म्हणून त्यांच्या घरी गेले. त्या बाईची आज अवस्था अशी आहे, घर नाही, दार नाही. आणि ते संजय गांधीचे निराधारही पैसे भेटत नाही. पंतप्रधानानं दत्तक घेतलेलं कुटुंब वहा भी मर गया. आणि इथं वायफळले आले. इथं तुमच्या गावले आले दाबडीले. बोले कपास और उसका कापड़ और सूत हम विदेश में भेजेंगे. साल विदेश में तो भेजा है नहीं, विदेश का कापस लेके आ गए अब तुम्हारे. भाजप वाले म्हणत असत त्या मायची खटखट आपल्याच पार्टीवर बोलायला आला काय बे? अबे तू या बापाचं बोलतो बे. पार्टीवर नाही बोलत, त्या बापाचं बोलायला आलो. पंतप्रधान आवास योजना शहरात गेली 2.5 लाखाची आणि गावात आली 1.25 लाखाची. योजना एकच, नाव एकच, कार्यालय एकच, सर्व पत्ता मुक्काम पोस्ट एकच. गांव में आ गई तो 1.25 लाख और शहर में गई तो 2.5 लाख. काय आमची तुमच्याकडे कसे पाहिजे सरकार पहा. आम्ही आवाज दिला, सभागृहात बोललो. अध्यक्ष महोदय तुमच्या मागच सत्यमेव जयते लिहिलं आहे. बाजूनं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर या सगळ्या महापुरुषांचे आम्ही पाहतोय फोटो लागले आहे. ते सगळे महापुरुष तुमच्याकडे पाहत आहे. आणि ही योजना शहरात जातं तेव्हा 2.5 लाख, गावात येतं तेव्हा 1.25 लाख. काऊन? काय कारण आहे? पुऱ्या विधानसभेत डरकाणारा हा बच्चू कडू होता आणि 7 दिवस उपोषण बसलं. आणि आम्ही पाहतोय अर्थभेद की लढाई तोड दी हमने. अर्थभेद की लढाई तोडी. आणि आता सरकारच्या बापाले कबूल करा लागलं. आता आम्ही सांगतोय हे पंतप्रधान आवास योजना जे शहरात 2.5 लाखाची होती ती माझ्या गावातल्या लोकांनी आता 2 लाखाची केली. ही हमारी लढाई आहे. लढल्यानं जिंकता येतं पण लढायला माणसं पाहिजे. हे मीडियावाले विचारतोय आम्हाला कोण जागृत होणार आहे ना? तुम्ही उपोषण केलं, अन्नत्याग आंदोलन केलं, अधिक काय केलं असणार? सरकार जागा होईल का? माझा विश्वास आहे सरकार जागा होणार नाही. पण शेतकरी जर जागा झाला, गाव गाव खेळातला, सगळ्या जाती पाती धर्मातला, सगळ्या पार्टीतला जर शेतकरी जागा झाला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे आमच्या. सरकार झुकेंगी. आणि मग सरकार झुकवासाठी 28 तारीख निश्चित केली.
28 ऑक्टोबर बुट्टेबोरी नागपूरजवळ 12 वाजेपर्यंत सगळे जमा व्हायचं आहे. येणार का तुम्ही? मेला बे भावा, साला अर्धा तास भाषण केलं आणि एकानंच हो म्हटलं रे, एकानंच हो म्हटलंय. थोय अपंग आहे त्यानंच हो म्हटलं. अरे येणार का? मग गाडी पाठवा लागल. गाडी म्हणजे माझ्या पोराचं लग्न आहे का नाही बुट्टीबोरीला, गाडी, बुंदीचा लाडू, थोडीशी वही भेट, मग आमचं जमलं तर थांबू, नाही तर गाय दोयाच्या राहिल्या वापस येऊ. 3-4 दिवस मुक्कामाच्या हिशोबानं यावं लागेल. तयारी आहे? आहे का तयारी? 3-4 दिवस. त्या दिवशी तुळशीचं लग्न आहे 28 तारखेला. मग वांदा नाही. तुळशीचं लग्न आहे ना रे, मग कसं जमन? तुळशीचं लग्न लावा का आंदोलनात जाव? तुळशीचं लग्न लावता का आंदोलनात येता? पक्का का देवेंद्र सांगन तो बच्चे कडूच्या मागं लागू नका, तुम्ही वांदा येऊन जाईन बीजे. अबे आमदाराचा फोन घेऊन आला तर वांदा नाही येईन का? कोण आमदार आहे इथं? हा हा, तो किस्सा सांगायचाच राहिला. वर्धेला मी गेलो, ते आदिवासी हॉस्टेल आहे. काल निवेदन मला भेटलं, आदिवासी हॉस्टेल आहे. त्या आदिवासी हॉस्टेलमध्ये काय अवस्था आहे? आदिवासीची अवस्था बा काय? 3 बेड आहे, पोट्टे 4 आहे. एका खोलीत 3 बेड आहे, पोट्टे 4 आहे. मग ते म्हणे आम्ही कसं झोपाव? तर म्हणे एक जणानं जागं राहाव, तिथं घेणं झोपाव, नाही तर मग तिघाईच्या उरावर एकानं झोपाव. या मायची खट. आदिवासी मंत्री इथलेच आमचे, सगळं वाटोळं, कोणाचं धड नाही. इथं निवेदन आले, एवढे डेंजर आहे का मी वाचूनच अर्धाच गायब झालो. हे दिग्रजचं सिंचन योजना आहे, अरुणावती पाटबंधारे, मार खर्च केला, अजूनही पाणी येत नाही. येते काय? हा तुम्हीच दिलं ना. येते का पाणी? बम पाणी येते ना. अरे वा वा, खोटं बोलता का? भर उन्हाळ्यात पाणी येते. हे गेलं कामातून. दुसरं आम्ही पाहतोय काय, हे दुसरे येणं यायचं काहीतरी शेतात पाणी गेलं. हे हलबी याच्या शेतात पाणी गेलं, 10 वर्ष झाले. आणि ते आपले ते अहिर साहेब होते ना मंत्री, त्याने पत्र दिलं, तहसीलदारानं पत्र दिलं, अजून पैसे भेटले नाही. सरकार, आमचं सरकार गतिमान सरकार. हे टावर, बळीराजा विद्युत टावर लढा कृती समिती, हे याचा वांदा झाला. दुसरा आम्ही पाहतोय हे आसरा येथील भूधारक, त्याचाही प्रॉब्लेम आहे. काय समस्या चालू आहे, काय सुट्टे पता नाही. हा अरुण आकाश आहे, आकाश वलपवार, माझे बचत खाते होल्ड लावलं बँकेनं. जे बँक होल्ड लावन तिथं प्रहारच्या कार्यकर्त्यानं त्या बँकेसमोर रोज 11 ते 5 आंदोलन करायचं. एक काही व्यवहार होऊ द्यायचा नाही, तिथं जाऊन करायचं. तयारी आहे? हो रवी जाधव का आनंद वांदा, जे बँक मस्ती करन आणि एखादा मॅनेजर जर ऐकत नसन तर मला सांगा, मी कानपडीत द्यायला येतो साल्याले. आता गुन्हे दाखल झालेच आहे, त्याच्या कानपडीत आपण मारू. साल्या तो नीरवमध्ये पयाला तिथं काय झोपला होता का? आणि आमचे 2 लाख 3 लाखासाठी तू जर मागं लागत असाल तर आता पुढचा दौरा फक्त बँकेसाठी काढू. बँकेचं कोणती बँक ज्याच्यात सगळ्यात बदमाश आहे ते पहा. माझ्या बैलाला विद्युत लाईनचा शॉक लागला, मेला काय? पैसे भेटले काय? ते भेटणारच नाही. ऊर्जा मंत्री विदर्भातला, मुख्यमंत्री विदर्भातला आणि सगळे महसूल मंत्री विदर्भातला. हाती कंध घेना टोले, मारा बटेंगे तो कटेंगे, इधर बटेंगे तो कटेंगे, उधर फतवा निकलता है मुसलमानों के लिए, दोनों तरफ मर जाता है किसान. ना हिंदू रहता है ना मुसलमान रहता है. सगळ्या ऐकून वांदा आमचा. मुख्यमंत्री विदर्भातले आहे तर तुरीले भाव भेटायला पाहिजे होता का नाही? विदर्भातच तूर जास्त होते. सोयाबीनले भाव भेटायला पाहिजे होता का नाही? कापसाले भाव भेटायला पाहिजे होता का नाही? शक्तीपीठ
अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, जमून टाक साहेब। जहाँ पैसा मिलता है वही काम होता है, और किसान से पैसा मिलता नाही तो काम होता नाही। आणि म्हणून तुमची तयारी पाहिजे कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी आणि हमी भावासाठी। सोयाबीन आता आमचं हाती येणार। हा, वन्य प्राण्यासाठी 2,80,000 मंजूर असून वाटप केले नाही। आर्नी कुठं कुठं जगान बे बाबा, पेरणी केली तर अंदरचे किडे खाते, जमिनीतले दाना टाकला तर, बियाणं टाकलं तर अंदरचे खाते, वरते निघाले तर मग लहान लहान वांदे करते, त्याच्यावर ते मोठे झाले तर डुकरन हरण वांदा करते, तिथून गिथून बाहेर आला तर मग सरकार वांदा करते। तुमचं आहे काय शिल्लक? मला तर तुमचं संशोधन व्हायला पाहिजे का तुमचं गरम काऊन नाही होत? तुम्ही गरम काऊन नाही होत? तपलं पाहिजे ना बे बाबा। समजा एखाद्या गॅसवर आपण जर काय म्हणते ते भांडं ठेवलं तर ते दूध ओतू जाते का नाही? तुमच्याकडे जात नाही वाटते, नाही जात, नको जाऊ देऊ, राहू द्या तिचं करा काय करायचं। राग काऊन नाही येत? अरे मी 2 कलेक्टर तर अंदर जाऊन झोडले, 18 गुन्हे दाखल झाले माल्यावर। छत्रपती शिवाजी महाराज किती रे 9व्या वर्षी तोरणा हातात घेतला, कितव्या वर्षी? 9व्या वर्षी। आदिलशाहीची फौज होती इकडे 1 लाखाची, कुतुबशाहीची फौज होती बाजूनं, निजामशाही होती, मोगलशाही होती, 4ही शाह्या आजूबाजूनं होत्या, आणि दिवसा ढवळ्या आम्हाला लुटल्या जात होतं, आमच्या लेकीबाईवर अत्याचार होत होता। 14 7 8 वर्षाच्या बाया उचलून, मुली उचलून त्याच्यावर अत्याचार केला जात होता दिवसा ढवळे। आमचे सगळे असे उघड्या डोळ्यानं पाहायचे पण कोणी बोलायचं नाही। 4 क्विंटल जर आम्ही पाहतोय सोयाबीन झालं तर 2 क्विंटल आम्ही पाहतो वतनदार द्या लागत जाय। देशमुख कुलकर्णी पाटील, देशमुख कुलकर्णी देशपांडेंना, हे सगळ्या जातीतले होते। ज्या जातीत जिथं जास्त तर ते देशमुख, ते कुलकर्णी, ते पाटील, ते एका जातीचे नव्हते। त्यांना वाटप करायचं आणि तो तिकडे आदिलशाही मोगलशाहीला नेऊन द्यायचं। आमचा अर्धा हिस्सा गायब करायचा। छत्रपतीच्या आईनं जिजाऊनं आवाज केला, हे बदललं पाहिजे, हे लूट बदलली पाहिजे। ते लूट आणि आजच्या लुटीमध्ये काही फरक नाही। आणि 7 जण मावळे बाहेर निघाले। दादोजी कोंडदेव मोठे जे वयस्कर लोक होते ते म्हणत होते, तुम्ही 7 आणि आदिलशाही 1 लाखाची फौज घेऊन बसलाय, चटणी पण पुरणार नाही, कापल्या जाण, हात हाळ सापडणार नाही। जिजाऊन सांगितले मरू दे शिवबाले, दुसरा शिवबा तयार करू। तयारी झाली, तोरणा हातात घेतला, स्वराज्याचा पहिला झेंडा लावला आणि स्वराज्य निर्माण केलं, वतनदारी बंद केली। हे छत्रपती शिवरायानं केले 7व्या 8व्या 9व्या वर्षी। आणि आम्ही आहो फोटो लावून फक्त पूजा करणारे लोक। बाबासाहेब आंबेडकरांनी 20-25 वर्ष मेहनत घेतली, रक्ताचं पाणी केलं। एका शोध पत्रकारानं त्यांना विचारलं, ते कायदा मंत्री होते, त्यांचं घर नेहमी रात्रभर, रात्री त्यांचं घर दिवा चालूच राहायचा, लाईट, सगळे मंत्री झोपले राहायचे। 8-10 दिवस झाले फिरले आणि त्या शोध पत्रिकातल्या पत्रकारांना विचारलं का सगळे मंत्री झोपले असतात, तुम्हीच एकटे का जागे असतात? बाबासाहेबांना उत्तर दिलं, ते फार महत्वाचं आहे। आणि बाबासाहेबांना उत्तर दिलं, त्या मंत्र्याचा समाज जागृत आहे म्हणून ते झोपले आहे, मला समाज झोपला आहे म्हणून बाबासाहेब जागा आहे। मित्र, कुठल्याही जाती पाती धर्माचा महापुरुषाला हे न राहता ह्या सगळ्या जातीपातीतल्या महापुरुषानं सगळ्यांसाठी भलं केलेलं आहे। आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का 28 तारखेला यान ना तुम्ही, मला एकट्याला पाठवान, घे टोले भाव, कायले आलता, मोठा बमलून आला शेतकऱ्यासाठी, येऊ दे 2-3 झोडपे, पोलिस आता आहेच आपल्याला ठोकाले धरून, बरोबर आहे ना? डरने वाले लोग हो आप? अरे डरने वाले हो क्या? फिर नारा दो, जय जवान। मैं हात वरती केले, तुम्ही बाकीचे ना जाणं बे लवकर, असं काही आहे का? जोरानं मग जय जवान। अजून थांबणं हे आम्ही सगळं, हां जोरानं सगळ्यांना हात वरती दिसले पाहिजे। हे 28 तारखेचे हात आहे, याच्यातले 10-10 लोक जरी तुम्ही पक्के केले तरी 4-5 लाख जर आपण घुसलो ना भाऊ,
महाकसम कर्ज मुक्ति लेकर ही आएंगे साले को, वैसा आएंगे नहीं वापस। जोराने देता नारे, जय जवान, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे। आता मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत, तर फडणवीस हे सर्वात मोठे आका आहेत, असा खोचक उल्लेख करत कडू यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत। केंद्रीय आणि राज्य सरकारमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी सडकून प्रहार केलाय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता पंतप्रधान मोदींवर टीका करत कडू म्हणाले, हिंसाचाराच्या घटनेनंतर 2.5 वर्षानंतर मोदी मणिपूरला गेले, हा नेपाळचा परिणाम आहे। मोदींना भीती वाटत आहे की स्वतःचं घर जळू नये, घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण झाली, दुसरं काही नाही। मणिपूरमधील जातीय दंगलीनंतर मोदींच्या भेटीला राजकीय दबावाचा परिणाम असल्याचं सांगत कडू यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय। आता पीक विमा योजनेच्या निकषांबाबत बोलताना कडू यांनी फडणवीसांवर सरकारवर तोफखाना उघडला। पीक विम्याचे निकष बदलले आहेत, शेतकऱ्यांनी विमा काढू नये, गुजरातमध्ये या कंपन्या फिरकत सुद्धा नाहीत, फसव्या आहेत, देशात भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि सर्व केंद्रीकरण झालंय, असा आरोप त्यांनी केलाय। काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठी पद घेतात आणि सर्वांचे मोठे आका फडणवीस आहेत, असं म्हणत कडू यांनी मंत्रिमंडळातील आकांच्या संस्कृतीवर बोट ठेवलंय। सध्या बच्चू कडू हे शेतकरी शेतमजूर हक्क पत्रा काढत असून जिल्हानिहाय दौऱ्याच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, पीक विमा आणि इतर मुद्द्यांवर सत्ताधीरावर टीका करत आहेत। शेतकऱ्यांनो, आपण पेटून उठूया, आपल्या हक्कांसाठी लढूया, असं आवाहन करत ते आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत। तर ही यात्रा विदर्भापासून सुरू होऊन राज्यभर पसरली असून शेतकरी संघटनांना बळकटी देण्याचा प्रयत्न आहे। तर कडूंच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारवर दबाव वाढला असून शेतकरी नेत्यांच्या एकजुटीची शक्यता व्यक्त होत आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।